नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतो की ईश्वरी आणि अर्णव छान अशी फुलांची रांगोळी काढलेली असते. त्यावर ते मध्ये एक एक करून छोटेसे गुलाबाचं फुलाच्या पाकळ्या लावत असतात. आणि प्रेक्षकांनो, इकडे गुलाबाच्या पाकळ्या ठेवत असताना ईश्वरी म्हणते की सर, काढेल मी रांगोळी, मला नको आहे तुमची आज मदत. आणि अर्णव म्हणतो की रांगोळी कंप्लीट व्हायला आली आणि तू आत्ता म्हणतेस. अर्णव म्हणतो की एनिवे आय एम हॅव्हिंग फन. ह्यावर ईश्वरी हसते प्रेक्षकांनो. आणि दोघेही कलर भरत असताना ते ऑरेंज झेंडूच्या फुलांना दोघं बी हात लावतात. आणि अर्णव म्हणतो की नाईस, मला जो कलर आवडलाय तुला पण तोच कलर आवडलाय. अर्णव म्हणतो की स्ट्रेंज. मग ईश्वरी हात काढून घेते प्रेक्षकांनो आणि अर्णव तो कलर जिथे भरायचा आहे तिथे भरतो. आणि ईश्वरी म्हणते की सर, आपल्या बाबतीत प्रत्येक गोष्ट ही स्ट्रेंजच आहेत. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही जितक्या घाईत हा रंग निवडलात ना, तितक्या घाईतही निर्णय घेता तुम्ही. आणि प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करायला वेळ नसतो मिस इंदोर. आणि प्रेक्षकांनो, अर्णव तिथे फुलं टाकतो आणि ईश्वरी म्हणते की सर, इथे रंग भरायचा होता, फुलं नव्हते टाकायची. अर्णव म्हणतो त्या फुलांमध्ये पण रंग आहेतच ना, छान दिसतायत. अर्णव म्हणते की पण सर, ती त्यांची जागा नाहीच आहे ना. अर्णव म्हणतो की असं तुला वाटतं. अर्णव म्हणतो की ते फुलं त्या जागी एकदम परफेक्ट आहेत. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरीला मात्र ते आवडलेलं नसतं म्हणून तिचं लक्ष त्या रांगोळीकडेच असतं. अर्णव तेवढ्यात म्हणतो की तसं तू ह्या घरात. ईश्वरी त्याला म्हणते की तुम्ही ऐकणार नाहीच आहात ना माझं. अर्णव म्हणतो की हो रिअली. अर्णव म्हणतो की तसं आहे, तू माझं सगळंच ऐकते आणि मी. ईश्वरी म्हणते की सर. ईश्वरी बोलणार तुम्ही, तेवढ्यात अर्णवही बोलणार. दोघेही सोबत बोलतात की भांडायचं नाही. आणि ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, तशीही ती फुलं आता तिथून काढता येणार नाही. अर्णव म्हणतो युअर राईट, काढता येणार नाही. आणि प्रेक्षकांनो, हे परत एकमेकांमध्ये मग्न होऊन जातात. आणि तेवढ्या तिकडनं अंजलीताई चिंटूला आवाज देतात, चिंटू. आणि इकडनं अर्णव बोलतो की आलो ताई. आणि प्रेक्षकांनो, अर्णव तिथनं उठून जातो आणि हिची रांगोळी परत सेट करायला लागते. आणि तेवढ्यात तिथे प्रेक्षकांनो वल्लरी आणि लावण्य येते. आता वल्लरी ही लावण्याला खुडवते की तुला जे वाटल ते बोल. आणि प्रेक्षकांनो, इकडे वल्लरी पुढे येते आणि मुद्दाम त्या पाटाला लात मारते. वल्लरी म्हणते की वा, फुलं काय, रांगोळ्या काय, घरात आल्यानंतर सगळंच बदलायला निघालात की ओ बळजबरीच्या सुनबाई. तेवढ्यात लावण्य म्हणते की तुझ्यामुळे पण माझा AR पूर्ण बदलून गेलाय. ARने तुझ्याशी केलेलं लग्न ही फक्त आणि फक्त एक ॲडजस्टमेंट आहे, दॅट्स इट. लावण्य म्हणते काय ॲडजस्टमेंट. लावण्य म्हणते आय मीन जस्ट लुक ॲट यू, काही मॅचच नाहीये तुमच्यामध्ये. तेवढ्यात मामी म्हणतात नाहीतर काय, एवढा मोठा बिझनेस टायकून हलवयाच्या मुलीशी आनंदाने लग्न करेल का. प्रेक्षकांना वल्लरी म्हणते की विचार कर जरा. आणि ईश्वरीला खूप दोघीही टोचून टोचून बोलतात. त्या बिचारीला आधीच त्यांनी खूप टोचलेलं असतं, त्यामुळे ही अर्णवपासून थोडी दूर झालेली असते. हे प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळतंच. आणि आताही तेच शब्दांचे घाव तिच्यावर करत आहेत, ज्यामुळे तीच अर्णवच्या आयुष्यातून निघून जाईल असं यांना वाटतं. प्रेक्षकांना वल्लरी परत तिला खुणवते की बोल. व लावण्य म्हणते की आमच्या हळदीच्या प्रोग्राममधून उठून गेलेला AR थेट तुला घरी घेऊन येतो आणि तोही सीन इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे, त्याची लग्नाची बायको म्हणून. आणि तिकडं ARचा आवाज येतो की आजपासून मिस इंदोर मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के. हाही सीन त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे. लावण्य म्हणते मला काय वाटलं असेल याचा विचार केलास का तू कधी. यू कांट इव्हन अंडरस्टँड ईश्वरी. इकडे मामी म्हणते की लावण्याचा नवरा पळवलायस तू. आणि प्रेक्षकांनो, ह्या दोघींचं बोलण्याचं ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. इकडे मामी म्हणतात काय नवरा. लावण्य म्हणते सांग ना, माझं काय चुकलं होतं की तू सून म्हणून ह्या घरात माझी जागा घेतलीस. आणि प्रेक्षकांना ईश्वरीला काही सहन होत नाही. ती उठून उभी राहते आणि म्हणते की हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतेय, मला यातलं काहीही माहीत नव्हतं.
लावण्य ऐकूनच घेत नाही आणि म्हणते की जस्ट शट अप, ओके. आणि लावण्य चुटक्या वाजवून म्हणते की तू फक्त एक ओझ आहेत, ओझ. AR वर लादलेलं ओझ. काय ओझ? आणि प्रेक्षकांनो हे ऐकून अजूनच ईश्वरीला खूप वाईट वाटतं. लावण्य म्हणते की तुझ्यामुळं बाहेरच्या जगात AR ला काय काय ऐकून घ्यायला लागतंय. यू डोंट इवन आयडिया अबाउट दॅट. ही लावण्य म्हणते की ही ऍडजस्टमेंट त्याला चांगलीच महागात पडलीये. यू मिडल क्लास. लावण्य म्हणते की तू माझंच नाही त्याचंही लाईफ डिस्ट्रॉय केलंय. आणि इकडे वल्लरी मात्र लावण्याला खुणवते की छान. आणि प्रेक्षकांना ईश्वरी मात्र शांतच होऊन जाते आणि आता ही लावण्य काय म्हणते बघा. ते म्हणती हे जे मंगळसूत्र आहेत ना ते माझं आहे. हे जे कुंकू लावून मिरवतेस ना त्याच्यावर सुद्धा माझाच हक्क आहे. आणि प्रेक्षकांना हे सगळं ऐकून ईश्वरी खूप बिथरून जाते आणि यांना दोघींनाही तेच हवं असतं. आणि इकडे वल्लरी म्हणते की लावण्य अर्णवला बायकोऐवजी एक ओझं मिळालंय. बळजबरीचं मोठं ओझ. वल्लरी म्हणते की काढा रांगोळ्या काढा चालू द्या. आणि वल्लरी लावण्याला म्हणते की चल ग. आणि त्या दोघी प्रेक्षकांना तिथनं निघून जातात. पण मात्र ईश्वरी लावण्याचं बोलणंच आठवत असते की तुझ्यामुळे माझा AR बदलून गेलाय आणि अर्णवने तुझ्यासाठी केलेलं लग्न फक्त ऍडजस्टमेंट आहेत. दॅट्स इट. हे जे मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवतेस ना ते माझं आहे. हे जे कुंकू मिरवतेस त्याच्यावर माझा हक्क आहे. काही मॅचच नाहीये तुमच्यामध्ये. एवढा मोठा बिझनेस टायकून एका हलवायाच्या मुलीशी आनंदाने लग्न करेल का? विचार कर जरा. लावण्याचा नवरा पळवलायस तू. या घरात तू माझी जागा घेतलीस. तुझ्यामुळं बाहेरच्या जगात AR ला काय काय ऐकून घ्यावं लागतंय ना. यू डोंट इवन आयडिया अबाउट दॅट. तू फक्त माझं नाही त्याचंही लाईफ डिस्ट्रॉय केलं. आणि प्रेक्षकांनाही उभं राहून तिच्या कानांमध्ये हेच ऐकायला येत असतं की लावण्य काय म्हणते, वल्लरी काय म्हणते. आणि तो आवाज तिच्या कानात घुमतच असतो आणि ती पुढे पुढे सरकत असते. आणि तिच्याकडनं रांगोळी पुसणारच प्रेक्षकांनो तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि तिला मागे ओढतो. आणि अर्णव तिला ओढल्यानंतर तिला म्हणतो की मी सिंदूर आपण दोघांनी मिळून बनवलंय, हे सुंदर आहे. तुला हे असं सहजासहजी खराब होऊ देणार नाही मी. प्रेक्षकांनो इकडे ह्या लावण्याने हे काय म्हणता आणि इकडे अर्णवचं वागणं या गोष्टींमुळे ईश्वरी थोडी गडबडून जाते. आणि प्रेक्षकांनो आता ती इतकी अर्णवमध्ये गुंतलेली असते की बस. आणि प्रेक्षकांनो अर्णवने हात लावलेला असतो ना तर ती सहज काढून घेते आणि म्हणते की पूजेची तयारी करायची आहे, आलेच. आणि प्रेक्षकांनो इकडे अर्णवला आनंदातच असतो पण तिचं वागणंही त्याला थोडं खटकतं. आणि प्रेक्षकांना तो नेग्लेक्ट करतो आणि रांगोळीकडे बघत असतो आणि म्हणतो की ब्युटिफुल. आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरीला ज्या लावण्य आणि वल्लरी खूप काही बोललेले असतात त्यामुळे ही रूममध्ये येऊन उभी राहते आणि म्हणते की खरंच काय म्हणता येईल या नात्याला. जिम्मेदारी, समजवता की ओझं, ह्या सगळ्यावर काय हक्क आहेत माझा. या घरातली ही आलिशान दिवाळी, हा आनंद, हे सगळं त्यांचं आहे. मग मी तर फक्त मेहमान आहेत का. आणि प्रेक्षकांना ईश्वरी खूप म्हणजे खूप जास्त रडते आणि रडता रडता हे सगळं बोलत असते. अर्णव तिला रांगोळी काढताना तिचं बोलणं आठवतं. त्याचं बोलणं आठवतं की ही रांगोळी त्याच्या जागी एकदम परफेक्ट आहे जशी तू या घरात. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर तर अति मनापासून बोलतात, खूप प्रेमाने. आणि ईश्वरी म्हणते की हे प्रेम माझ्यावरचं आहेत की माझ्या बाबतीत जे जिम्मेदारी निभवतायत त्याच्यावरचं आहे. आणि ईश्वरी मनोमन म्हणते की खोटं नसेलही हे नातं, पण खरं तरी कसं मानायचं, कशाच्या बळावर. मी जर इथून निघून गेलेस तर काय फरक पडणार आहेत त्यांना, कुणाला जाणवणार आहेत माझं इथं नसणं. नाही, ईश्वरी म्हणते की हे जग वेगळं आहे, अजनबी आहेत माझ्यासाठी. मी नाही फिट बसत इथे. अर्णव सरांसाठी आणि बाकीच्या सगळ्यांच्या सुखासाठी मी इथे नसलेलंच बरं आहे. आणि प्रेक्षकांना ईश्वरी हा काय निर्णय घेते ना हा एकदम चुकीचा आहे, तो की नाही. बघू आता आपण पुढे काय काय होतं ते. प्रेक्षकांना इथे अंजलीने लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी केलेली असते आणि तिकडे वल्लरीच्या सासूबाईंचा फोन आलेला असतो.
त्या विचारतात की दिवाळीची पूजेची लक्ष्मीपूजनाची तयारी कशी केलेली आहे. तर वल्लरी सगळं फोनवर सांगते की हो आई, आम्ही सगळी पूजा म्हणजे व्यवस्थित केलेली आहे तयारी. आणि प्रेक्षकांनो इकडे ही लावण्य खूप पुढे पुढे करत असते आणि म्हणते की देवासाठी पूजेचे ताट तयार केलेलं आहेत. आणि ही अंजली म्हणते की अर्णव ईश्वरी का नाही आलेत अजून. अंजली म्हणते की पूजेचा मुहूर्त फक्त 2च तास आहेत. प्रेक्षकांनो इकडे आकाशही थोडासा म्हणजे त्यालाही वाईट वाटतं. आणि इकडे वल्लरी म्हणते काय आहेत ना, एवढ्या मोठ्या घरातली दिवाळी, आपल्या घरातले साडे दागदागिने बघून काय घालू काय नको घालू असं झालं असेल आपल्या बळजबरीच्या सुनबाईंचं, म्हणून वेळ लागत असेल. आणि प्रेक्षकांनो अर्णव आवरून खाली येतो आणि हा राजेश म्हणतो हे काय आले मेहुणे साहेब. अर्णव फार आनंदात दिसत असतो प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो अंजली विचारते की ईश्वरी कुठं आहे रे. अर्णव म्हणतो कुठे म्हणजे ती माझ्या आधीच रेडी होऊन निघाली होती. अंजली म्हणते की मला वाटलं तुम्ही दोघे तयार होताय. आणि प्रेक्षकांनो हे ऐकून मामा आणि आकाश दोघेही उठून येतात. आणि अर्णव म्हणतो की मला वाटलं तुम्ही सगळे ते मिळून पूजेची तयारी करतायत. आणि हा राजेश म्हणतो की ईश्वरी खाली आली आणि मला कशी नाही दिसली. मामा थोडे टेन्समध्येच बोलतात की मग गेली कुठे ईश्वरी. आकाश म्हणतो की दादा तू ईश्वरीला फोन कर. आणि अर्णव म्हणतो नाही आकाश, तिचा फोन बेडरूम मध्ये होता, मी आत्ता माझ्यासोबत आणलाय. मामी म्हणते की अरे सणासुदीच्या दिवशी ही मुलगी गायब कुठे झाली रे. आणि प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्रहलक्ष्मीच गायब म्हणजे. आणि अर्णव त्याच्याकडे बघतो आणि हा राजेश म्हणतो की काळजी वाटते रे अर्णव. हा राजेश म्हणतो अरे चला शोधा त्यांना पटापट. अर्णव म्हणतो की असेल कुठेतरी इथेच ती, बघूया. आणि हा राजेश म्हणतो हो हो चल बघूया, चला चला. इकडे प्रेक्षकांनो आता अंजली उठते आणि म्हणते मी पण बघते. आणि ह्या मामी म्हणतात हळूहळू. आता प्रेक्षकांनो आपल्याला तर माहिती आहे या दोघींनी जे जे काही बोललेले आहे त्यामुळे ईश्वरी कुठेतरी निघून गेलेली आहे. हा राजेश इथेच थांबतो आणि म्हणतो यांना दोघींना बोललात वाटतं काहीतरी तिला. आणि प्रेक्षकांनो यांना आनंदच होत असतो आणि या हात करून म्हणतात की जा. इकडे ही लावण्य म्हणते निघून गेली असेल तर बरंच होईल ना. वल्लरी म्हणते की वेट अँड वॉच. इकडे अंजली म्हणते की मामी सगळीकडे शोधलं कुठे सापडत नाहीये ईश्वरी. मामाही येतात आणि म्हणतं ईश्वरी बाहेर सुद्धा नाहीये. अर्णव पण तिकडनं येतो आणि म्हणतो की मामा ती आजीच्या रूम मध्ये पण नाहीये. आकाश म्हणतो की तिथे पण नाहीये. आणि हा राजेश म्हणतो की मग गेल्या कुठे ईश्वरीजी. हा मामा अशा अचानक कशा गेल्या. आणि मामाला प्रेक्षकांनो त्याचा आधीच राग येत असतो. आणि हा राजेश म्हणतो की अशा कशा गायब झाल्या त्या. आणि अर्णव म्हणतो की मी बघतो बाहेर. आणि अर्णव म्हणतो की जिजू या जरा बघूया बाहेर. आणि अर्णव बाहेर जातो. तेवढ्यात अंजली म्हणते सापडलं तर फोन कर रे. अर्णव म्हणतो होत आहे. आणि प्रेक्षकांनो हा अर्णव राजेश शेजारी उभा राहतो आणि त्या राजेशला घेऊन तो बाहेरच जातो. आणि प्रेक्षकांनो इकडे अंजलीला टेन्शन येतं आणि म्हणते की अचानक कुठे निघून गेली असेल ही. मामा म्हणतात आकाश जा मागच्या गार्डन मध्ये बघ, जा 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 पडत लवकर. आणि प्रेक्षकांनो वल्लरी नाटक करते आणि म्हणते कुठे गेली असेल. अंजली म्हणते हो हो पूर्ण शोधलं, ईश्वरी अशी वागणाऱ्यातली नाहीये. मामा म्हणतात हे बघ काळजी करू नको सापडेल. आणि इकडे प्रेक्षकांनो अर्णव त्याला खेचतच बाहेर घेऊन येत असतो राजेशला बरं का. आणि त्याला तिथे त्या कट्ट्यावर आपटतो, 2दा आपटतो आणि त्याची मान खाली ठेवून त्याच्या हातावर हात दाबतो. आणि अर्णव त्याला विचारतो की कुठे आहेत मिसिंदोर, कुठं आहेत मिसिंदोर. हा राजेश म्हणतो की अरे तू तिचा बॉडीगार्ड्स ना, मग मला काय विचारतोयस. आणि हा राजेश म्हणतो मी तर तिचा. आणि प्रेक्षकांनो इथे अर्णवच्या त्याचा हातच पिरगळतो आणि जोरात पिरगळून विचारतो की सांग कुठं आहेत मिसिंदोर, सोड मला नाहीतर आत्ता आरडाओरडा करेल आणि सगळे येतील बाहेर. आणि अर्णव त्याला विचारतो कुठे आहे. तो राजेश म्हणतो नाही रे माहित मला, शेवटचं बघितलं तेव्हा होती तुमच्या रूम मध्ये. अर्णव म्हणतो मिसिंदोरला जर काही केलं असेल ना तू तर तुला इथेच गाडेल मी. राजेश म्हणतो चिंट्या अरे काय किती हायपर झालायस हा, विश्वास ठेव माझ्यावर, मला नाही माहित खरंच. मला माहित असतं तर मी सुद्धा गायब झालो नसतो का तिच्यासोबत, ही संधी सोडली असती का मी. खरंच सांगतो रे तुला, मला सुद्धा दुःखच होतं रे ती अशी हातून निसटून जाते म्हणून. आणि हा राजेशच त्याला उलट विचारतो अरे काय रे अशी कशी गेली ती अचानक.
तुझ्यामुळे गेली की काय ती? असं काय केलंस माझ्या इंदोरी जिलेबीला? आणि प्रेक्षकांनो हा असं बोलल्यानंतर अर्णव अजून चिडतो आणि त्याचीच कॉलर जोरात पकडतो. आणि प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झाले असेल ना, तर आज दिवाळीच्या दिवशी दिवे नाही तुझी चित्ता पेटवेल मी. प्रेक्षकांनो हा अंजली असा आवाज देतो आणि त्यामुळे अर्णव सोडून देतो. आणि हा राजेश म्हणतो की अँग्री यन मॅन, जाऊन शोध तिला. तुझ्या आधी मला सापडली ना ती, मग मी साजरी कर दिवाळी तिच्यासोबत. मग मला काही नाही बोलायचं हां. शिक शिक अंजली अंजली. आणि हा राजेश म्हणतो जा जा शोध जा. आणि प्रेक्षकांनो अर्णव त्याला सोडून देतो आणि तो तिथनं ईश्वरीला शोधायला निघून जातो. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी त्यांच्याच घराच्या तिथे बाहेर बसलेली असते. अर्णव शोधायला जातो आणि तो पुढे जातो तर मागे त्याला असं वाटतं की ईश्वरी कुठेतरी आहे आणि तो मागे बघतो तर काय ईश्वरी तिथेच असते, रडत बसलेली असते प्रेक्षकांनो ती. आणि प्रेक्षकांनो अर्णवला किती हॅरेसमेंट झालेली असते, त्यामुळे तो आल्या आल्या तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की आर यू आउट ऑफ माइंड. आणि इकडे ईश्वरी रडत असते. अर्णव चिडलेला असतो आणि म्हणतो लक्ष्मीपूजन आहेत घरी, दिवाळीच्या दिवशी असं न सांगता निघून येतेस, काही प्रॉब्लेम काय आहे तुझा? आणि प्रेक्षकांना ईश्वरी खूप रडत असते, त्यामुळे ती बोलत असताना सुद्धा तिचा रडलेला आवाज येतो. मी थोडी लांब निघून आले. प्रेक्षकांनो अर्णवचा राग तिचा रडलेला चेहरा बघून शांत होतो आणि म्हणतो की मी सिंदोर, घरी सगळे घाबरलेत. अर्णव म्हणतो एक तर आणि म्हणतो एनिवे चल पूजा करायची आहेत ना, कम. आणि ईश्वरी म्हणते की सर मी तुमच्यासोबत पूजेला बसणं चुकीचं आहे, माझी लायकीच नाही आहे ती. अर्णव म्हणतो व्हॉट? आणि ईश्वरी रडवलेल्या चेहऱ्यानेच अर्णवला म्हणते की मी तुमच्यासोबत पूजेला नाही बसू शकत. अर्णव म्हणतो की मी सिंदोर, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? ईश्वरी म्हणते की बरोबरच बोलते ना सर. अहो तुमचं घर, तुमचं जग, तुमचं स्टेटस सगळं खूप वेगळं आहे आणि माझं जग खरंच खूप वेगळं आहे. आणि प्रेक्षकांनो ही काय बोलते अर्णवला कळत नाही. ईश्वरी म्हणते की तुमच्या या जगामध्ये माझ्यासारखीला जागाच नाहीये. सगळे म्हणतात ना की तुम्ही समजवता म्हणून माझ्याशी लग्न केले, बरोबरच बोलतायत ते. मला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, मला घरी घेऊन आलात, माझ्याशी रीतसर लग्नही केलं. अहो हा तुमच्या मनाचा मोठेपणा होता, म्हणून ह्या सगळ्यावर माझा हक्क नाहीये. आणि प्रेक्षकांनो अर्णवला काही ईश्वरीचं हे बोलणं कणभरही पटलेलं नसतं आणि ईश्वरी रडत रडतही म्हणते की माझी जागा. अर्णव म्हणतो की मी सिंदोर, तू जेव्हा अशी बोलतेस ना, आय हेट माय सेल्फ. मे बी तुला माझ्यामुळेच कळत नसेल की आपलं नातं काय आहे. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवकडे बघते आणि म्हणते की काय आहे सर? अर्णव म्हणतो तू अशी न सांगता निघून आलीस ना, खूप घाबरलो होतो मी, कुठे असशील, काय झालं असेल. आणि ईश्वरी म्हणते की सर साहजिकच आहेत ना की माझी जिम्मेदारी आहे तुमच्यावर. अर्णव म्हणतो की आर यू स्टुपिड? आणि अर्णव म्हणतो की जिम्मेदारीच्या पलीकडे आहेत सगळं. अर्णव म्हणतो की एनिवे परत असं करू नकोस, कधीच नाही. ऑलराईट. आणि प्रेक्षकांनो तिथे अशी कडाडक वीज चमकते आणि ईश्वरी घाबरते आणि ईश्वरी अर्णवच्या हात पकडते. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी ही अर्णवही तिच्या हातावर हात ठेवतो आणि प्रेक्षकांनो दोघेही एकमेकांकडे बघतच असतात. आणि बघता बघताच ह्या मालिकेचा एपिसोड इथे संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो आत्ता तर फक्त एवढंच झालं आहे, आपल्याला अजून प्रोमो बघायचा आहे. प्रोमो तर अजून जबरदस्त असणार आहे. आणि प्रेक्षकांनो इथे ईश्वरी पुढे असते आणि तिचा मागून हात राजेशने पकडलेला असतो, पण ईश्वरीला असं वाटतं की तिचा हात अर्णवने पकडला आहे, म्हणून ती म्हणते की सर. आणि ईश्वरी आनंदाने मागे वळून बघते तर काय हा राजेश असतो. आणि राजेश म्हणतो की ह्या पाडव्याला आज ह्या मुलायम हाताने उठला लावून घ्यायची इच्छा आहेत ग माझी. आणि प्रेक्षकांनो हा ईश्वरीचा हात त्या बाउलमध्ये टाकणार उठण्याच्या. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरीच्या हातात जे बाउल असतं ना, त्या बाउलने त्या राजेशच्या थोबाडावर ते उठणं
फेकतो आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की सर ह्या नराधमाचा भरोसा नाही. अर्णव म्हणतो की मी आहे ना, ज्या हाताने तुला स्पर्श केलाय त्याच पाडवा संपायच्या आधी सगळ्यात हाच तुझे पाय धुणार. माझ्याकडून तुला पहिल्या दिवाळी पाडव्याचं गिफ्ट हा शब्द आहे माझा. आणि प्रेक्षकांना असं बोलून या मालिकेचाही प्रोमो संपतो. किती जबरदस्त आहे ना प्रोमो प्रेक्षकांनो. आपण आता उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.